May I come in, sir? Yes. Azam Singh. Yes, sir. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Sir. Thank you, sir. Thank you, sir. काय शिकलो पदम सिंग? सर मी बीटेक सिव्हिल आहे. बीटेक सिव्हिल केलं. हो. अच्छा. आणि मग बीए हिस्ट्री पण केलं का? हो सर. अच्छा. आधी बीटेक केलं का आधी बीए केलं? सर दोन्ही पॅरलली केलं. अच्छा. पुणे युनिव्हर्सिटी. बीटेक कशात केलं? बीटेक सिव्हिल. सिव्हिल मध्ये केलं. हो सर. अच्छा. कधी केलं? 2021 साली. 21 मध्ये. हो. त्याच्यानंतर काय केलं? त्यानंतर सर मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. म्हणजे बीटेकचा काही उपयोग नाही केला? बीटेकचं सर पदवी म्हणून जी एमपीएससीची पूर्व अट आहे की कोणत्याही विषयामधली पदवी, सर मग बीटेक त्यासाठी मला उपयोगी आहे सर ते. झालं पण आता बीटेक केलं सिव्हिल मध्ये पूर्ण कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चालू आहेत. हो सर. पुढे काही प्रयत्न नाही केला? नाही सर. काहीच नाही केलं? नाही काही केलं सर. तर तुम्ही 5 वर्ष तिकडे जो काही अभ्यास केला तो सगळा असाच? नाही सर. हा? नाही. मग एक पहिल्यापासून सर एमपीएससी करायची, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा हे डोक्यामध्ये होतं आणि मग त्यामुळे सर मी डिग्री झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली सर. बीटेकचा इथे काय जो उपयोग करणार? सर मी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून बीटेक पास आउट आहे सर. एक सिव्हिल इंजिनिअरकडे वेल कम्युनिकेशन स्किल पाहिजे सर. माझ्या पदवीच्या काळात माझं ते स्किल डेव्हलप झालेलं आहे. तसेच सर एका सिव्हिल इंजिनिअरचा पब्लिक कॉन्टॅक्ट हा चांगला हवा सर. माझा तो पब्लिक कॉन्टॅक्ट ही डेव्हलप झालेला आहे. तसेच सर कॉलेजमध्ये असताना मी एनएसएस सारख्या एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालेलो आहे. काय केलं एनएसएस मध्ये? सर मी एनएसएस मध्ये असताना एनएसएसचा व्हॉलंटियर होतो. तसेच सर 2019 साली नांदेड येथे झालेल्या आव्हान या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरामध्ये मी सहभागी झालो आहे. तसेच ऑगस्ट 2019 मध्ये आणि आपत्तीमध्ये काही काम केलं? हो सर. 2019 मध्ये सांगलीला जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये प्रत्यक्ष पुरामध्ये आणि आपत्ती निवारण नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी सांगली येथे मी आणि माझ्या सहकार्याने सर काम केलेलं आहे. काय केलं पुरामध्ये काम? सर पुरामध्ये आम्हाला जे आव्हान कॅम्पमध्ये शिकवलं होतं की घरगुती उपकरणांपासून कशा प्रकारे आपण पुरामध्ये स्वतःचा जीव वाचवू शकतो सर. त्याचं एक त्या माध्यमातून आम्ही एक तराबा केला होता आणि त्या तराबाच्या माध्यमातून आम्ही सर जे पूरग्रस्त होते त्यांना सर बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही केला. जी आपत्ती येते त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी म्हणून भारत सरकारचं किंवा महाराष्ट्र सरकारचं कोणतं दल काम करतं ते करतं? हो सर. आपत्ती व्यवस्थापनाला प्रतिसाद देण्यासाठी भारत सरकारचं एनडीआरएफ हे दल आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं एसडीआरएफ हे दल आहे. एनडीआरएफ म्हणजे सर एनडीआरएफ हे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स याचं सर अब्रिव्हिएशन आहे. हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल आहे. एसडीआरएफ म्हणजे हे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. त्याच्यात काय फरक आहे? सर एनडीआरएफ हे पूर्ण देशासाठी काम करतं तर एसडीआरएफ हे महाराष्ट्र राज्यासाठी काम करतं सर. पूर कशामुळे तो सांगलीसारख्या ठिकाणी चौकशी केली का तुम्ही? हो सर. त्याच्यामुळे सर सांगलीला पूर येण्याचे काही कारण मानवनिर्मित आहेत, काही नैसर्गिक आहेत तर काही प्रशासकीय आहेत. नैसर्गिक कारणामध्ये मुख्य कारण म्हणजे कोयना धरण क्षेत्रात होणारा जो मुसळधार पाऊस आहे त्यामुळे सर मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रामध्ये पाऊस होतो आणि कोयनेतून विसर्ग वाढतो. त्या विसर्गामुळे कृष्णेचा प्रवाह जोरात वाहून कृष्णेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होतो आणि त्याचा पुराचा फटका सर सांगलीला बसतो. सोबत प्रशासकीय कारण म्हणजे कर्नाटकमध्ये असणारं अलमट्टी धरण आहे. त्या अलमट्टी धरणामध्ये जर पाणीसाठा वाढला तर त्यामुळे सर त्याचं बॅक वॉटर जे आहे ते खूप मागे येतं आणि त्यामुळे सर सांगलीला पूर येतो. आणि मानवनिर्मित कारणांमध्ये सांगायचं झालं तर पूरपट्ट्यावरती जे अतिक्रमण झालेलं आहे सर त्यामुळे देखील सर सांगलीला पूर येतो. मला उद्या पीएसआय म्हणून नेमलं. हो सर. काय करणार पुरामध्ये म्हणताय का सर? म्हणजे पुरात जी कारणं सांगितली हो हो त्याबद्दल तुम्ही काय करणार? सर सांगलीला जो पूर येतो त्यामध्ये जी जीवितहानी होते किंवा वित्तहानी होते त्यामुळे पूर येत असतो आणि जी पूरग्रस्त असतात सर ते बाहेर येण्यासाठी म्हणजे तयार नसतात सर. एक पोलीस म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करू शकतो की आपण या पुरामधून बाहेर या आणि तुमचा जीव वाचवा. सोबत सर अजून एक परिस्थिती अशी होते की पूरग्रस्त हे त्यांचे स्वतःचे जीव वाचवत असतात आणि काही प्रेक्षक असतात किंवा जे बगे असतात त्यांची संख्या सर ह्याच्यामध्ये खूप असते या पुरामध्ये सर. त्यांना नियंत्रित करण्याचं काम मी या ठिकाणी करू शकतो सर. तुम्हाला पीएसआय काय व्हायचं? सर कॉलेजमध्ये असताना मी जो एनएसएसचा व्हॉलंटियर होतो त्यामुळं माझा संबंध हा समाजातील ग्रासरूट लेवलच्या लोकांशी आला, तळागाळातल्या लोकांशी आला. आणि सर मी जर पीएसआय म्हणून जर तुम्ही मला संधी दिलीत तर मी समाजातल्या तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन काम करू शकतो
त्यामुळे सर मला PSI बनायचं आहे. कसं काय त्यांना सहज घ्यायचं करून काय करायचं? सर समाजातला जो मोस्ट विकर सेक्शन आहे, जसं की दलित असतील, अपंग असतील, वृद्ध असतील, बालक असतील, महिला असतील, यांच्या बाबतीत जेव्हा अत्याचार होतो त्यावेळी त्यांना वाटणारं विश्वासाचं ठिकाण म्हणजे पोलीस स्टेशन असतं. आणि एक सतसत विवेक बुद्धी असलेला पोलीस अधिकारी जर त्या तपासामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला किंवा त्यानं जर ते प्रकरण आपल्या हाती घेतलं तर तो त्यांना निश्चितपणे सर त्यांना न्याय देऊ शकतो. भारत सरकारने याचा नवीन काही फौजदारी प्रक्रियेसाठी कायदे केले? हो सर. ऐकलं का? हो सर. कुठले? सर आधी 3 प्रमुख कायदे होते, IPC, CRPC आणि भारतीय पुरावा कायदा. सध्या सर IPC मध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता हा कायदा आणलेला आहे. तसेच सर CRPC मध्ये बदल करून भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा कायदा आणलेला आहे आणि भारतीय पुरावा कायद्याला भारतीय साक्ष कायदा या नावाने रिप्लेस केलेला आहे. कशासाठी बदल केले? सर IPC हा जो कायदा होता तो 1860 सालचा होता. साधारणपणे 160 वर्षा पाठीमागे हा कायदा लिहिला होता आणि तो इंग्रजांनी लिहिला होता. त्यातल्या काही तरतुदी या कालबाह्य झाल्या होत्या, तर काही जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचं स्वरूप देखील बदललं होतं. काही गुन्ह्यांचं स्वरूप हे कालबाह्य झालं होतं. त्यामुळे सर या कायद्यामध्ये बदल करणं सर अपेक्षित होतं. नवीन गुन्हा ऍड केला? हो सर, मॉब लिचिंगचा गुन्हा सर ह्याच्यामध्ये आता ऍड केलेला आहे. काय त्याला सांगितलंय? सॉरी सर. मॉब लिंचिंग बद्दल काय लिहिलंय? सॉरी सर, मी ते वाचलं नाही अजून. आणि साक्षीसाठी काय सांगितलंय? साक्षी नेमकाबद्दल काय सांगितलं? सॉरी सर, मला ते बघावं लागेल, मी अजून पाहिलं नाही सर. मी नक्की बघून घेईन सर ते. इमर्जन्सीसाठी तुम्ही सांगितलं जसं आपत्ती आली, हो, त्यासाठी शासनाने काय व्यवस्था केली? सर पोलीस दलाला पोलिसांना कॉल करण्यासाठी किंवा पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी 112 हा पोलिसांचा संपर्क क्रमांक आहे. तसेच सर 1091 हा देखील अपघातामध्ये सर कॉल करण्यासाठी संपर्क क्रमांक आहे. 112 काय आहे? 112 हा आपल्या एखादा अपघात घडला असेल, माफ करा, एखादा गुन्हा आपल्या समोर घडला असेल तर पोलिसांना त्याची माहिती देण्यासाठी आपण सर 112 हा संपर्क क्रमांक आहे. सॉरी सर, मला ते आता आठवत नाहीये सर. बघितलंय का 112? नाही, कधी डायल नाही केला मी सर. असं ऐकलंय का त्याच्याबद्दल काही वाचलंय? ऐकलं नाही सर, पण मी एका पोलीस स्टेशनला व्हिजिट केली होती. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी मला याबद्दल माहिती दिली. जी 100 आपला हा नंबर होता तो आता रिप्लेस होऊन 112 केलेला आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला गेलो? कुठल्या पोलीस स्टेशनला गेलो? समर्थ पोलीस स्टेशनला गेलो होतो. समर्थ पोलीस स्टेशनला गेलो? हो. कोण होते तिथे? तिथं सर मला PSI जालिंदर फडतरे सर होते, त्यांनी याबाबत माहिती दिली मला. पोलीस स्टेशनचा प्रमुख कोण असतो? पोलीस स्टेशनचा प्रमुख म्हणून PI सर असतात, पोलीस निरीक्षक सर. त्यांच्या हाताखाली कोण असतं? त्यांच्या हाताखाली सर सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक, त्याच्याबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई हे कार्यरत असतात. नाशिकला जो पूर आला, सांगलीला जो पूर आला होता, हो सर, त्या पुरामध्ये तुम्ही मग सांगितलं की कारण जे आहे प्रशासकीय कारण म्हणजे आलमट्टी धरण. हो हो. त्या आलमट्टी धरणाचं नेमकं कारण जर असेल तर मग त्याचे दरवाजे का नाही उघडे केले जातात? सर, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये जो समन्वय असायला हवा, मला वाटतं की त्या समन्वयाच्या अभावामुळे सर ते दरवाजे उघडले गेले नसावेत. आणखीन दुसरं कारण म्हणजे त्या धरणाचा विसर्ग पुढे देखील होणार आहे. मग त्यामुळे सर कर्नाटकमधील काही सुद्धा गावे सर पूरबाधित होऊ शकतात, पूरग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की सर ते दरवाजे उघडले गेले नसावेत किंवा त्यातनं विसर्ग म्हणावा तितका प्रमाणात झाला नसावा. म्हणजे मग त्या ठिकाणी जो दुष्काळ पडतो ते दुष्काळ ह्याचे कारण असू शकतं का? नसतं. कोणत्या कर्नाटकामध्ये पडणारा दुष्काळ, कर्नाटकामध्ये असताना पावसाचं प्रमाण कमी, हो हो, हे कारण याला काही असू शकतं का? धरणाचे दरवाजे न उघडण्यासाठी? अच्छा, सॉरी सर, मला कर्नाटकातल्या दुष्काळाबाबत फारसं माहित नाही सर. आता याच्या संदर्भामध्ये जो पूर आहे तो 2021 ला शेवटचा आला, पण त्यानंतर जे काही गोष्टी घडल्या, त्या गोष्टी ज्या घडल्या त्या काय आहेत ते सांगता येतील का? माफ करा सर, माझ्या माहितीप्रमाणे 2019 ला पूर आला होता, त्यानंतरची मला आलेला मला माहित नाही सर. त्यानंतर काही करार केले गेले महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये, ते काही करार सांगता येतील का? सॉरी सर, मला त्याबाबत माहिती नाही. मी नक्की सर जाणून घेईन त्याबाबत. बरं, ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही लोणारे मधनं केलेलं आहे तुमचं, रायगड मधनं? सर, ती माझी युनिव्हर्सिटी होती. माझं कॉलेज पद्मभूषण वसंतरावजी दादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव इथून झालेलं आहे. बुधगाव? हा, पद्मभूषण वसंतदादा पाटील. बुधगाव म्हणजे कुठे? सांगली जिल्ह्यामध्ये. सांगली जिल्ह्यामध्ये झालेले? हो सर. आता ही जी युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी का कोकणासाठी, असं काय आहे? नाही सर, टेक्निकल युनिव्हर्सिटी ही जी टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात टेक्निकल युनिव्हर्सिटी एकच आहे?
माझ्या माहितीप्रमाणे सर ही एकच टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे. मग महाराष्ट्रातनं कुठनं जरी समजा आपण BA किंवा BE केलं तरी पण मग आपल्याला याच गोष्टी आहेत टेक्निकल युनिव्हर्सिटीसाठी म्हणजे BTech साठी किंवा BE साठी. सर प्रत्येक विद्यापीठाची एक पदवी असावी आणि हे जे महाविद्यालय ह्या विद्यापीठाशी संलग्न आहेत तर त्यांना सर ही BTech पदवी मिळते त्यांच्या थ्रू, त्या विद्यापीठा थ्रू. तुम्ही आता YCMOU मधनं हिस्ट्री केलं. हो सर. ठीक आहे. आता याच पद्धतीने जे महाराष्ट्रात YCMOU आहे सेंट्रलला जर आपण गेलो तर आपल्याला ओपन युनिव्हर्सिटी कुठली आहे? हो सर, सेंटरसाठी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी नवी दिल्ली ही आहे. आता मला सांगा आपल्याकडे MPSC जर आपण करायचं म्हणलं तर MPSC साठी आपल्याला वयोमर्यादा जी आहे ती कधीपासून असते? उमेदवाराचं कमीत कमी वय 21 वर्ष असावं आणि त्यानंतर वेगवेगळ्या पदासाठी ती वेगवेगळी आहे. कमीत कमी वय 21 वर्ष असावं. तुम्ही MPSC ची वेबसाईट चेक केली त्यावरती कमीत कमी वय किती बघितलं? हो सर. 21च आहे? हो सर, 21च आहे. नक्की? हो सर. ठीक आहे. आता मला सांगा जर समजा तुम्ही YCM मधनं हिस्ट्री केलं तर ते हिस्ट्री सलग 3 वर्ष केलं का 2 वर्ष केलं? सर ते 3 वर्षाचा कोर्स आहे हिस्ट्रीचा, BA हिस्ट्रीचा. मग तो मी एक्सटर्नली केल्यामुळे सर तो माझे इंजिनिअरिंगच्या पदवीची परीक्षेनंतरच त्याचे पेपर असायचे सर. हे 3 वर्ष पूर्ण केले? हो सर. ठीक आहे. तुम्ही तर प्रॉपर कवठे महांकाळमधले? हो सर, मी कवठे महांकाळचं. वैशिष्ट्य नेमकं सर कवठे महांकाळचं वैशिष्ट्य म्हणजे कवठे महांकाळ मधील आरेवाडी या गावामध्ये बिरोबा या देवाचं स्थान आहे. तिथं धनगर बांधवांची खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. सोबतच मी ज्या गावचा आहे देशिंग त्या गावची भेदिक शाहिरी ही देखील सर प्रसिद्ध आहे. तसेच सर सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यामध्ये चारुतसागर नावाचे एक लेखक होते, एक शिक्षक होते आणि त्यांनी लिहिलेल्या ते ग्रामीण कथाकार देखील होते. त्यांनी लिहिलेल्या नागिन या कादंबरीवरती जोगवा नावाचा चित्रपट निघाला आहे. तसेच सर सांगली कवठे महांकाळ तालुका हा स्वर्गीय आराराबा पाटील यांचा मतदारसंघ देखील आहे सर. येऊ मी? ओके. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅव अ गुड डे सर. हॅव अ गुड डे सर. मे कमी सर? चांगली आहे तयारी तुमची. हो सर. वेल एज्युकेटेड आहात, वेल रेड आहात. हो सर. काय जरा अजून अचूक माहिती पाहिजे. येस सर. कळलं की नाही? हो सर. विशेषतः ज्या करंट ज्या लेटेस्ट काही डेव्हलपमेंट्स आहेत कायद्याविषयी सर. ते कागद घेऊन 4-5 मुद्दे आपले तयार ठेवा. हो सर. मला माहिती नाही असं कमीत कमी आलं पाहिजे. बरं. ओके सर. येतच नसलं काही तर काही तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. पण सर्वसाधारणपणे मुलाला जर PSI म्हटल्यानंतर माहिती पाहिजे, कायद्याची गोष्टी माहिती पाहिजे सर. थोडंसं आपल्याला माझ्याकडे. माहिती नाही नको. बरं, मी त्यावेळेस 100% काम करतो. उत्तरं देताना थोडक्यात द्या. बरोबर. तुम्हाला माहिती आहे पण तुमची जी उत्तर आहेत ते 3 ते 4 वाक्यापर्यंतच मर्यादित ठेवा. बरं. जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो आधी सांगा. बरोबर. चाललंय परीक्षकाला तुम्हाला तर पुरे झालं, ओके. थांबवा असं म्हणायची वेळ येऊ नका. ओके सर. तुमच्याकडनं तुम्हाला 5 ते 8 मिनिटं मिळणार. हो. त्यात तुम्हाला 4 लोक असतील त्यांना प्रत्येकाला 1-1, 2-2 प्रश्न विचारायचे आहेत. हो सर. त्यामुळे तुम्ही एकाच परीक्षकाने विचारलेला त्याला सांगत 2-3 मिनिटं घेतलीत बरोबर. मग बाकीचे काय करणार? येस सर. येस. आपल्याला सगळ्यांना समाधान देण्यासाठी प्रत्येकाला संधी द्यायची आहे. हो सर. आपण आपली उत्तरं मोजकी थोडक्यात देसून. हो सर. नाही का? बसताना तुम्ही तुमचा जो गुडघ्यात ते जवळ घ्या. हात मांडीवर ठेवा. ते इथं सर असं बसलं ना ह्याच्यामुळे सर ते असं ऍक्वर्ड होतं. मागे टेकू नका. नाही सर. बसा. ठीक. ही आता नॉर्मल पोझिशन. ओके. कळलं की नाही? हो सर. नॉर्मल राहा, रिलॅक्स राहा, कॉन्फिडंट राहा. हो सर. हो सर. अधनं स्माइल केलं ते चांगलं आहे. हो. स्माइल करायची गरज थोडंसं स्माइल करा. ओके सर. तुम्हाला काय विचारायचं आहे अजून सर? हा ड्रेसिंग सेन्स प्रॉपर आहे का सर? ड्रेस चांगला आहे. ओके सर. ड्रेस चांगला आहे. फक्त जरा तो पॅन्ट जी आहे थोडीशी लांब असते तर बरं झालं असतं. हा ठीक आहे सर. मी शिवायला टाकायचं आहे अजून. मी सर लवकरच टाकणार आहे. लटकते वरती. येस सर. मी ते पाहून घेईन सर. जरा थोडस खाली यायला पाहिजे सर. बाकी ठीक आहे. ओके सर. एक पोलीस म्हणून सर आपल्याकडे असं असतं की क्लीन शेवटीची पाहिजे आणि हे जे कानाचे कल्ले आहेत तर सर इतका कमी जो आकार आहे तर ठीक आहे सर? ते उडवून टाक. कल्ली बिल्ली काही गरज नाही. हा. क्लीन शेप करून ठेव.
ओके ओके कळलं ओके. की नाही? आणि केस माझी सर थोडेसे पहिल्यापासूनच कमी कमी म्हणजे मी मध्ये पीटीच्या वेळी कमी केली होती खूप. मग एवढी सर ठीक आहेत का? ठीक आहे, केसांची काही अडचण नाही. बरं. फक्त तू दाढी मात्र व्यवस्थित कर. हो सर. सगळ्यात मेजर चूक हीच राहते की उत्तरे खूप जास्त सांगतो ते सर त्यावरती मी काम करण्याचं नक्कीच. मग मुद्दे सुट बोललास ना, हम्म. मग आपल्या चुका कमी होतात. हो 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 हो. कळलं की नाही? हम्म. थोडक्यात बोल. हम्म. एनसीसी काय एनएसएस मध्ये भाग घेतला होता, चांगली हो. गोष्ट आहे. हो. थोडक्यात सांगायचं, बस त्याचं लांबण लावायची नाही. बरं बरं ठीक आहे सर. अजून काय विचारायचं तुला? नाही सर ते मी सांगितलं तर बरोबर होतं ना सर 21 वर्ष वयोमर्यादा आहे का? हा मला त्याच्या संदर्भात बोलायचं आहे. हा. ऍक्च्युली एमपीएससी जी आहे ती 19 वर्ष आहे. ओके. आणि ती का आहे, कारण ती YCMU मुळे आहे. बरं बरं बरं. मग तू जर समजा तिथून हिस्ट्री केलेलंच आहे, हम्म. तुला ते माहिती असायला हवं, म्हणूनच माझा फोकस तिथं होता ओके. की तू हिस्ट्री जर तिथं केलंस तर तुला डायरेक्ट त्या ठिकाणी सेकंड इयरला ऍडमिशन मिळते. जर समजा तू कुठे डिग्री करत असशील, हम्म. समजा आता तू होणार आहे बीटेक करतोयस, हो सर. बीटेकला फर्स्ट इयरला तिथे ऍडमिशन घेते, तुझं फर्स्ट इयर कम्प्लीट झालं, हम्म. डायरेक्ट सेकंड इयरला YCMU मध्ये ऍडमिशन मिळते. अच्छा अच्छा. दुसरी गोष्ट कशी असते याच्यामध्ये, की समजा आपली 10वी झालेली असेल पूर्ण, हम्म. तर आपल्याला 11वी 12वी करायची गरज लागत नाही. आपण 10वी नंतर लगेच, 10वीला वय असतं 16, हो. त्यानंतर लगेच आपण फर्स्ट इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. पूर्व परीक्षा असते त्यांची ती देऊन. बरं बरं त्याच्यामुळे काय होतं की 16 ते 19 हम्म. या 3 वर्षामध्ये आपली डिग्री कम्प्लीट होते. बरं डिग्री कम्प्लीट झाली की आपल्याला लगेच एमपीएससी देता येते. बरं बरं म्हणून एमपीएससी ची वयोमर्यादा किती आहे, तर 19 आहे. बरं बरं ठीक. YCMU ची डिग्री युपीएससी चालते का? नाही चालत. त्याच्यामुळे मग युपीएससी ला किती वयोमर्यादा आहे, ती 21 आहे. ओके हे ओके. लक्षात घ्या. सॉरी सर माझे म्हणजे या गोष्टी का, कारण आपण सांगताना बरोबरच सांगितलं पाहिजे, चुकीचं तर बिलकुलच नाही. नाही. याच्यासाठी या गोष्टी बोलण्याचा स्पीड जो आहे तो थोडासा जास्त वाटतो. बरं 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 तो जरा स्पीड जरा कमी ठेवला तर तो बरा होईल. चालेल. आणि आवाज जे आता जनरली आम्हाला ऐकायला वेगळा वाटला असेल, कारण बाकी सगळ्यांचे आवाज खूपच लहान होते, हम्म. त्या मानाने तुमचा आवाज खूपच मोठा आहे. हम्म. पण आजूबाजूचं जे काही रूम आहे, त्याचं जे काही आवाक आहे, त्याच्या आधारावरती आवाजाचा आवाज जो आहे तो कमी जास्त ठेवा. टोन थोडासा कमी. त्या ठिकाणी कसं असेल त्याच्यानुसार. फोकल टोन. व्हिडिओ बघितलं तुझ्या लक्षात येईल. बरं बरं ठीक आहे सर. हो. व्हिडिओ 2-3 वेळा बघ. बरं बरं. जे नॉर्मली आवाज आरशासमोर असून मुद्दाम प्रॅक्टिस कर. हो सर हो. आपण बोलताना ते बेसिकली माझा आवाजच थोडासा मोठा आहे त्यामुळे ते असं होतं. मी कमी करतो. कंट्रोल कर ठेव. Yes. कारण म्हणजे अगदी हळू करायची तुम्ही पण गरज नाही नाही. करायची. बरं बरं ठीक आहे. नॉर्मली बोल. हो सर हो सर. ह्या दोन म्हणजे उत्तरे मुद्दूसित देणे आणि थोडंसं फास्ट बोलतो, ह्या दोन मेजर चुका आहेत सर. त्यावरती मी 100% काम करेन. त्यात काम कर. हो सर. दुसरी गोष्ट, उत्तर देताना हातवारी होत आहेत. बरं. हातवारी बिलकुल नको आपल्याला. अच्छा असं आहे का? त्यामुळे हात बिलकुल हलवायचेच नाही. थोडाफार ठीक आहे, बरं बरं. तिथल्या तिथं असं मनगटात ना हलवलं तर ठीक आहे. आपण काय होतं की डायरेक्ट एकदम वर वगैरे घेऊन सांगतो, मग ते मित्रांबरोबर गप्पा मारताना वगैरे कसं होतं बरं. तसं. म्हणजे तू कॉन्फिडंट आहेस हे माहिती आहे, हम्म. पण तरी पण तुझ्या समोर बसणारा जो व्यक्ती आहे तो तुझ्या वयाच्या दुप्पट अनुभवाचा व्यक्ती आहे. हो सर हो. त्याच्यासमोर तुम्हाला त्या गोष्टी थोड्याशा दाखवायच्या की अरे बाबा मी आता नवीन आहे. हो हो. So या गोष्टीसाठी गरजेचं आहे. बरं. तर तू पूर ही गोष्ट सांगितली, हम्म. त्याच्यामुळे तू जर पूर सांगितलेली आहे, हम्म. तुला त्या पुराबद्दलची सगळीच माहिती पाहिजे. समजा 2019 ला तो पूर आलेला होता, हम्म. त्या पुरानंतर मग आता सध्या तिथं पूर काय येत नाही, हम्म. मग पावसाचं प्रमाण कमी झालंय का? तसं सर बेसिक कारण आहे आणि दोन कारण आहेत की पावसाचा ज्या दिवशी ऑगस्ट 19 मध्ये जो पाऊस पडला ना सर, तो ऍट अ टाइम खूप जास्त पडला होता, त्यामुळे चांगला पूर जास्त आला होता. आणि दुसरं म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये समन्वय नव्हतं, मग तिथं बऱ्यापैकी थोडंसं त्यांच्यामध्ये समन्वय आहे. तो समन्वय म्हणजेच काय? तो समन्वय म्हणजेच अलमट्टी धरणाचे दरवाजे. बरं. कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडत नाही, त्यामुळे बॅक वॉटर्स असतं. हो हो. बॅक वॉटर का असतं? कारण दरवाजेच बंद आहेत ना, हम्म. त्यामुळे धरणातलं पाणी बॅक मध्ये येतं, हम्म. इकडचं पाणी येतं. हम्म. त्याच्यामुळे मग ते पाणी पुढे प्रवाहित होण्याच्या ऐवजी ते पाणी पात्राच्या बाहेर जातं. येस येस ठीक आहे. हो. मग ते अलमट्टी धरणाचे दरवाजे मग ते का उघडे करत नाहीत? कारण त्या ठिकाणी उन्हाळा, त्या ठिकाणी पाऊस कमी असतो, हम्म. त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त एरिया आहे, पण पर्जन्य छायेचा प्रदेश येतो. बरं त्याच्यामुळे मग त्यांना असं असतं की बाबा आता सध्या पाणी आहे ते साठवून ठेवा, बरं बरं भविष्यात उपयोगाला येईल. बरोबर. आता पाणी सोडलं तर भविष्यामध्ये परत पाणीच नाहीये. हो हो. मग याच्यासाठी मग महाराष्ट्र सरकारला सांगितलं गेलं की ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याची कमतरता भासेल, हम्म. त्याच्या वेळेला ठराविक टीएमसी पाणी तुमच्याकडनं आम्हाला उपलब्ध व्हावं. हम्म. सरकारने ते मंजूर केलं आणि म्हणून मग आता सध्या सांगलीत पूर येत नाही. पूर परिस्थिती जाणवायला लागली की अलमट्टीचे दरवाजे उघडतात. बरोबर. त्याच्यामुळे पात्रात पाणी साचत राहत, तर साचून राहत नाही, बरं. प्रवाहित होतं, बरं. पात्राच्या बाहेर जात. येस. हे त्याचं एक बेसिक कारण आहे. बरं. पेनाचा वापर करा, पेन गरजेचे आहे खिशामध्ये, बरोबर. म्हणून तो एक पेनाचा वापर करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्यावेळेला विचारलं गेलं की बाबा आटपाडी किंवा तुमच्या कवठे महांकाळ असते, कवठे महांकाळ तालुक्याचं वैशिष्ट्य, तर तुम्ही सांगितलं आराराबा तिथले मतदारसंघ, गरज नाही आपल्याला. बरं ठीक. राजकारण बिलकुल नको आहे आपल्याला. Yes. आपल्याला फक्त त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य फक्त सांगायचं. बरोबर. तर त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य, जिल्ह्याचं म्हणा किंवा त्या तालुक्याचं वैशिष्ट्य, तालुक्याच्या वैशिष्ट्यामध्ये मेन तालुक्याचं नाव, मला ते जास्त अपेक्षित होतं. तुम्ही बाकीच्या गोष्टी सांगितल्या. अच्छा, महाकाली देवीचं मंदिर आहे. ती गोष्ट जास्त गरजेची आहे, कारण बरं. लोकांना कुतूहल
बाहेरच्या लोकांना कुतूहल त्याबद्दल जास्त असतं. चालेल, ठीक आहे. या गोष्टींमध्ये बाकी तुमचं सगळं एकदम व्यवस्थित परफेक्ट आहे. 2021 ला डिग्री कंप्लीट आहे, 22 ची लगेच परीक्षा तुम्ही पासून मुलाखतीला आलेल्या आहेत, त्यामुळे या गोष्टी एकदम परफेक्ट आहेत. हो सर, थोड्याशा गोष्टींमध्ये सुधारणा केली नक्की सर. 100% तुम्हाला चांगलं फ्युचर आहे. येस सर. आजचं रेकॉर्डिंग आणि तुम्ही दिलेलं फीडबॅक मी सर 2-3 वेळा ऐकेन आणि त्या सगळ्या मुद्दे लिहून काढेन सर, काय चुकते आणि त्यावर 100% काम करेन. वेबसाईट बघून घे. हो, आता मी येण्यापूर्वी सर तुमची मुलाखत बघत होतो हिंदुस्थान पोस्टला. म्हणजे त्याचं शीर्षकच असं होतं की हिट अँड रन साठी दीक्षित फॉर्म्युला म्हणून. मी आता येण्याआधीच तेच बघत होतो आणि त्याची पण नोट्स काढल्या होत्या. बाकीचे बरेचसे जे आहेत ते वाचतात. हो, मी नाव टाकून बघतोय तुमचं ह्याच्यावरती युट्यूबला. काय काय जे मिळते ते पाहून घेईन सर. चल, ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर.